श्रोतेहो, शिक्षक दिनानिमित्त समन्वित रूपक आता ऐकूया. काळ्या फळ्यावरची पांढरी नक्षी. लेखिका आणि सादरकर्त्या मंगला माळवे. हा घंटानाद मंदिरातील घंटे इतकाच पवित्र आणि महत्त्वाचा, ज्ञानमंदिराच्या वाटेवर घेऊन जाणारा. या वाटेवर चालत जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची इमारत भक्कमपणे उभी झाली आणि या इमारतीचे शिल्पकार आहेत त्यांचे गुरुजन. आजही या विद्यालयांमध्ये विद्यादान करणारे शिक्षक ओल्या मातीसारख्या या विद्यार्थ्यांच्या जीवनाला सुबक शिल्पाचं रूप देऊन त्यांना या जगात वेगळी ओळख निर्माण करून देत आहेत. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. असा वारसा देणाऱ्या गुरूंची खूप मोठी तपश्चर्या आणि मेहनत विद्यार्थी घडवण्यामध्ये असते. ग्रामीण भागात तर आपली सेवा देताना या शिक्षकांचा कस लागतो. कधी निबिड अरण्यात तर कधी दूरवरच्या रस्त्याही नसलेल्या खेड्यांमध्ये जाऊन जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. केवळ शिकवतच नाही तर दर्जेदार आणि गुणवान विद्यार्थी कसे तयार होतील यासाठी खूप मेहनत घेतात. शारी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ इथं कार्यरत असलेले शिक्षक डॉक्टर संदीप तंबाखे यांनी कथन केलेले त्यांचे अनुभव. शारी हे जे काही गाव आहे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल पट्ट्यात वसलेलं आहे. या गावामध्ये बसची किंवा अन्य येण्या जाण्याची सुविधा नाही आणि अशाही परिस्थितीत ज्ञानदानाचं काम करणे एक आव्हान आहे. शारी या गावामध्ये येथील विद्यार्थ्यांची भाषिक समस्या आहे की हे विद्यार्थी आपल्या घरी आणि शाळेमध्ये सुद्धा मातृभाषेतूनच बोलतात आणि या विद्यार्थ्यांना मातृभाषेकडून प्रमाण भाषेकडे, राजभाषेकडे वळवणे हे फार मोठं आव्हान आहे. शारी येथील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकायचं असेल, त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी करायचं असेल तर ह्या सर्व स्पर्धा परीक्षा ह्या मराठी भाषेतून घेतल्या जातात आणि म्हणून त्यांना मराठी येणं फार अवघड काम होतं. याही ठिकाणी मी सातत्याने मागील 1.25 वर्षापासून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगणे, त्यांच्याकडून मराठी भाषा बोलवून घेणे आणि त्यांच्या भाषेतील शब्द व मराठी भाषेतील शब्द यांचा सहसंबंध सांगत आज विद्यार्थी खऱ्या अर्थाने शाळेमध्ये, घरी आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा मराठीतून बोलत आहे. एवढंच नव्हे तर आम्ही नवीन उपक्रम शाळेमध्ये राबवत आहोत. नुकताच 21 जूनला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 2014 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सुरुवात केली होती आणि तो संपूर्ण जगामध्ये योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शारी शाळेमध्ये सुद्धा योग दिनाचा कार्यक्रम 120 विद्यार्थ्यांच्या समवेत संपन्न झाला. केंद्र सरकारचा अतिशय स्तुत्य असणारा उपक्रम म्हणजे एक पेड माँ के नाम. या उपक्रमाला महाराष्ट्रामध्ये 10 करोड वृक्ष लागवडीचं लक्ष ठेवलेलं होतं आणि या उपक्रमाचा आपण कुठेतरी भाग व्हावा म्हणून शारी शाळेमध्ये सुद्धा एक पेड माँ के नाम या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. शाळेमध्ये, शेजारच्या परिसरामध्ये, शेतकऱ्यांच्या बांधामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न केला आणि आज सुद्धा वृक्ष लागवडीचं काम चालू आहे. सोबतच महावाचन सारखा उपक्रम आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी संपूर्ण राष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन हा साजरा केला जातो. एवढंच नव्हे तर शारी सारख्या अत्यंत दुर्गम भागात काम करत असताना जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्या विद्यार्थ्यांनी सोनं करत जिल्हास्तरीय 200 मीटर धावण्यामध्ये माझ्या शारी शाळेचा धीरज शिंदे हा विद्यार्थी जिल्ह्यामध्ये त्याने 3य क्रमांक पटकवला. म्हणजे ज्या भागात विद्यार्थ्यांना ट्रॅक माहीत नाही,
ज्या भागात विद्यार्थ्यांना शूज माहीत नाही, धावायचं कसं, सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा हे माहीत नसताना सुद्धा त्या विद्यार्थ्यांमध्ये असे सुसंस्कार घडविण्याची फार मोठी जबाबदारी माझ्यासारख्या शिक्षकांच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे. ज्या भागात जाणंच शक्य नाही त्या भागात जाणे आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये रमणे, त्यांना शाळेत आणणे, टिकवणे आणि गुणवत्तापूर्ण त्यांच्यामध्ये संस्कार घडवणे हे फार मोठं आव्हान आहे. करता कोण, कर्म कसले, क्रियापदाचे कारण काय, संस्कृत मधल्या प्रथमा द्वितीया राम चालवा ओढत पाय. राम 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 हा प्रथमा, राम 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 हा द्वितीया. ढांचे के आधार पर लिखना कहानी केवढा सोपा है. ABCD स्मॉल कॅपिटल इंग्रजीचा तर वांदाच नाही. केवळ पाठ्यपुस्तकच नव्हे तर जीवनाचे धडेही विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कोणते अभिनव प्रयोग शाळेत केलेत हे सांगितले सुकळी तालुका कळंब येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक संदीप कोल्हे यांनी. मी संदीप मधुकरराव कोल्हे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना या सर्वांगीण विकासासाठी जर आपण उपक्रमांची जोड दिली तर तो त्यांचा ज्याला समग्र विकास म्हणतो तो साधत असतो. आणि म्हणूनच आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ला जोडून एक दिवस पालकांचा सेवा व कौशल्यांचा हा एक उपक्रम केला आहे की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून पालक जे आहे त्यांच्याकडे असलेले संगीत कौशल्य, त्यांच्याकडे असलेलं अभियंत्याचे कौशल्य, त्यांच्याकडे असलेलं डॉक्टरकीचा सेवेचा भाव तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असतात. चला संविधान समजून घेऊया हा एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेतो आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आतापर्यंत 230 अनुच्छेदापर्यंतचं ज्ञान झालेलं आहे आणि त्यातूनच मुलांना मूलभूत कर्तव्य, सेवा या ज्या गोष्टी आहे त्यासोबतच आपले अधिकार या गोष्टी त्या मुलांना कळत आहेत आणि त्या माध्यमातून एक नेशन बिल्डिंगचं काम आपल्या शाळेमध्ये या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. फिरते मुक्त वाचनालय एक अतिशय सुंदर उपक्रम आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावली जाते. विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत करण्याचा आपण प्रयत्न करतो की जसं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा हा फिरते मुक्त वाचनालय हा उपक्रम हा सातत्याने चालू असतो. तेही विद्यार्थीचे जे संपादक मंडळ आहे किंवा संचालक मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून. व्यसनमुक्तीसाठी पालकांना पत्र किंवा मतदान जनजागृतीसाठी पालकांना विनंतीपत्र हाही उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवतो. परसबागेतून शिकूया गणित आणि विज्ञान हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम असून ज्याला आपण नैसर्गिक शिक्षण म्हणतो किंवा अनुभवातून शिक्षण म्हणतो तर तोही आपण परसबागेतून गणित आणि विज्ञान शिकवण्याचा अनुभव आपण विद्यार्थ्यांना देतो. तर असे अनेक उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण राबवतो. जर्मन भाषा, जपानीज भाषेच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये जो आता आपण विचार केला राज्य शासनाने आणि भारत सरकारने की वेगवेगळ्या प्रकारच्या भाषासुद्धा मुलांना यायला पाहिजे की ज्या माध्यमातून परदेशामध्ये सुद्धा आपल्याला व्यवसायाच्या संधी, शिक्षणाच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील. ध्वनिक्षेपक बनला अध्ययन दूत हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम जो संपूर्ण राज्यामध्ये चांगल्या पद्धतीनं अनेकांनी अडॉप्ट केला की ज्या माध्यमातून विद्यार्थ्याचं अध्ययन अध्यापन हे सुकर होऊ शकलं. आणि विशेषतः आनंदी मुलांची बचत बँक जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या शाळेचा तो उपक्रम संपूर्ण राज्यभर आपला पोहोचला आणि विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता हे प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थी ग्राहक भांडारसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला रुजवता आला. म्हणजे अनुभवातून शिक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे हा खरं पाहता शाळेच्या माध्यमातून, शाळेतील सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी या उपक्रमांची अत्यंत गरज असते. असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण राबवतो. ज्ञानरचनावाद हा सुद्धा एक छान उपक्रम आहे. ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात आणि म्हणून आपल्या शाळेमध्ये एक इनोव्हेशन टाईम एक स्पेशल वेळ ठेवलेला आहे की ज्या इनोव्हेशन टाईपमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे इनोव्हेशन केलेले आहे की ज्यामध्ये त्यांनी जसं चौकट पद्धत गुणाकार त्यांनी शोधलेला आहे, शेकडेवारीची एक नवीन पद्धत शोधलेली आहे, मॅजिक वर्ड शोधलेले आहे, वर्ग काढण्याची एक नवीन ट्रिक शोधलेली आहे. असे जो इनोव्हेशन टाईम आहे म्हणजे आपल्या शाळांमध्ये खरं पाहता विद्यार्थ्यांना हे रचनात्मक शिक्षण जर दिलं तर 21व्या शतकातील क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग सारखी जी मूल्य आहे, ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला रुजवता येईल. कारण आता विद्यार्थ्यांना केवळ शिक्षकांनी शिकवण्याची नाही तर त्यांना फॅसिलेशन करण्याची अत्यंत गरज आहे. त्यांना त्या गोष्टीतून पुढे त्यांच्याकडे कन्सेप्ट रुजवून त्या कन्सेप्टमधून आणखी काही नवनिर्मिती करण्याची गरज आहे. दुनिया का पहिया
शासनानं 2024 मध्ये शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरण आणले. यात केवळ पाठ्यक्रमच नव्हे तर बालपण विकास, पायाभूत शिक्षण, मध्यम शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण यांचा समावेश शासनानं केलाय. तसंच शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, भाषा आणि सांस्कृतिक शिक्षण, कोडिंग, आर्थिक शिक्षण या बाबींचा अंतर्भाव केला गेला. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आणि ही जबाबदारी समर्थपणे पेलली या शिक्षकांनी. विद्यार्थ्यांना रुचेल अशा शब्दात आणि शैलीत शिक्षकांना शिकवावं लागतं, तेव्हाच विद्यार्थी ते आत्मसात करू शकतात. आजच्या बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनाही बदलणं गरजेचं आहे, हे सांगताहेत नम्रता खडसे, पदवीधर शिक्षिका, PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राणी अमरावती, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. असं म्हणतात की शाळा म्हणजे काय असतं, गुरु शिष्याचं सुंदर नातं असतं, मोठं होऊन दोघांनी जग जिंकायचं असतं. या ओळीप्रमाणे शिक्षण म्हणजे मनुष्यातील पूर्णत्वाचा विकास होय. शिक्षण म्हणजे उचित असा वर्तन बदल होय आणि हा वर्तन बदल घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फक्त आणि फक्त शिक्षकच करीत असतात. त्यामुळेच प्रत्येक वेळी शिक्षकाची भूमिका ही काळानुरूप बदलणारी आहे. आजच्या बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक हा सुलभक म्हणून कार्य करतो. या अनुषंगाने कोणत्याही शिक्षकाला सची जाणीव असणं फार गरजेचं आहे असं मी म्हणेल. स म्हणजे काय, तर स म्हणजे संवेदनशीलता, स म्हणजे सातत्य आणि स म्हणजे सकारात्मकता. या 3 सची प्रत्येक शिक्षकाला जाणीव असणं आज ही काळाची गरज आहे. या 3 स शिवाय शिक्षक आपल्या कार्याला योग्य न्याय देऊ शकणार नाही. एज्युकेशन इज अ डायनॅमिक अँड ट्रान्झिस्टरी प्रोसेस. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करत राहणे ही आजच्या शिक्षण प्रक्रियेची प्रमुख गरज आहे. शिक्षक म्हणून मी जर माझ्या मुलांना काहीतरी नवीन देऊ शकले नाही तर निश्चितच मी या शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रत्येक शिक्षकानं आपलं ज्ञान अद्ययावत करणं, अध्यापनाची नवनवीन तंत्र आणि क्लुप्त्या शिकून घेणं हे क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. तेव्हा अशा या चैतन्याचा झरा असणाऱ्या मुलांना शिकवणं म्हणजे निश्चितच आव्हानात्मक बाब आहे. त्यातही मी जर AT म्हणजे असिस्टंट टीचर नव्हे तर AT म्हणजे ॲक्सिडेंट टीचर म्हणून लागले असेल तर फारच चिंताजनक बाब आहे. बरेच जण अशा प्रकारे शिक्षकी पेशा स्वीकारतात. त्यातली मीही या पेशामध्ये ॲक्सिडेंट टीचर म्हणूनच प्रवेश घेतला. परंतु जेव्हा मी या गोड हसणाऱ्या उत्साही मुलांच्या संपर्कात आले आणि मी ॲक्सिडेंट टीचरवरून ॲक्टिव्ह टीचरमध्ये परिवर्तित झाले. आज हेच विद्यार्थी माझ्या जीवनातील आनंदाचे झरे आहेत, ज्यांच्यासोबत असण्याने माझा प्रत्येक दिवस मला नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जातो. कारण मी असं मानते की टीचिंग लर्निंग प्रोसेस इज वन ऑफ द जॉयस प्रोसेस अँड आय एम एन्जॉईंग दिस जॉयस प्रोसेस. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की आपण मुलांना जेवढे देतो त्याच्या दुप्पट आपल्याला ते परत मिळत असतं. त्यांच्याकडून मिळणारे प्रेम, आदर, सन्मान हा निश्चितच निर्व्याज आणि निरपेक्ष असतो. PM श्री शाळेमध्ये मी मागील 2010 पासून कार्यरत आहे आणि आमची PM श्री शाळा नुकतीच 3 वर्षापासून PM श्री म्हणून गणली जात आहे. या PM श्री शाळेकडे बघताना रोल मॉडेल म्हणून या शाळेकडे बघितलं जातं. केंद्रातील एक आदर्श शाळा म्हणून बघितलं जातं, ज्यात आमची शाळा ही भौतिक सुविधांनी सुसज्ज अशी शाळा आहे. तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये वापर करणारी, आकर्षक, टुमदार आणि प्रशस्त अशी शाळा आहे. यात वर्ग पातळीवर आणि शाळा पातळीवर आम्ही सर्व शिक्षक एक टीम म्हणून काम करीत असतो. कारण टीम याचा लॉंग फॉर्मच हा आहे की टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. मी सुद्धा या टीमचं प्रतिनिधित्व करते आणि आम्ही सर्वजण सतत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असतो. सूर्याची किरण हिरवी पानं करती कशी दिश्वासोच्छ्वास, मृगजळ म्हणजे बाष्पामधल्या प्रकाश किरणांचा आवाज, धावत हरीण वेगनी त्वरण अंतर मोजायचं एक काय, 22 वरती 7च खालती तरी त्याला म्हणत्यात पाय. गारोखाची जैती याच्या डोंगरांची ही अडवी रांग. शिक्षक म्हटले की केवळ फळा आणि खडू नव्हे तर अलीकडे नवनवीन शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात. वेगवेगळ्या स्पर्धा, परीक्षा, प्रदर्शनी
या योगे शिक्षक विद्यार्थ्यांमधील कलावंत जिवंत ठेवत असतात. सीमा चौधरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कान्होली तालुका कळंब इथं सहाय्यक शिक्षिका आहेत. त्यांचे हे अनुभव. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी माझ्या शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत. तशी माझी शाळा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेली आहे आणि या शाळेतील विद्यार्थी पुढे जावा यासाठी त्यांच्या कृतीला आणि कलागुणांना वाव मिळावा याकरिता अनेक शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे. यामध्ये माझ्या डायल करा आणि उत्तर मिळवा हे माझं साहित्य राज्यस्तरावर याची निवड झाली आणि यामध्ये या साहित्याला माझ्या राज्यस्तरावर 2रा क्रमांक मिळाला. हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता आणि या साहित्याचा विषयी बोलायचं झालं तर हे साहित्य विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे आणि हे साहित्य माझं मल्टीपर्पज आहे. या साहित्यातून एकाच साहित्याचा वापर विद्यार्थी आनंदाने करू शकतो, कारण यात फोनमध्ये जसं डायल होतं तसं या साहित्यामध्ये डायल करून अंक समोर जातात. त्यामुळे विद्यार्थी यावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्या ओळख, समसंख्या, विषम संख्या, घड्याळ अशा अनेक क्रिया, संख्या रेषेवरच्या बेरीज, वजाबाकी हे सर्व या एकाच साहित्यातून ते करतात आणि डायलसारखा त्याचा आवाज होतो. त्यामुळे विद्यार्थ्याला आनंद वाटतो आणि विद्यार्थी अतिशय आनंदाने ते हाताळतात. आजही माझे विद्यार्थी ह्या क्रिया सोडवण्यासाठी माझ्या शाळेतील विद्यार्थी या साहित्याचा आनंदाने वापर करतात. जेव्हा कोरोना होता त्याही काळामध्ये मी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली, कारण तेव्हा शाळा बंद होत्या आणि शिक्षणाच्या प्रवाहातून विद्यार्थी दूर जाऊ नये यासाठी आपल्याला काय करता यावे असं माझ्या डोक्यात आलं आणि मग मी ठरवलं की आपण पाठावर काय करायचे, व्हिडिओ निर्मिती करायची आणि मी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली. त्या व्हिडिओ निर्मितीचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील पूर्ण विद्यार्थ्यांना झाला. त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थी टिकून राहिले. त्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेअंतर्गत एक सामान्य ज्ञानावर आधारित महादीप परीक्षा घेतली जाते. ही दरवर्षी आयोजित केल्या जाते. यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी मी ऑनलाईन चाचण्या काढल्या की ज्या चाचण्या संपूर्ण जिल्ह्यात विविध ग्रुपवर पाठवल्या आणि त्यामुळे त्या शिक्षकांमार्फत ते शाळेपर्यंत पोहोचल्या आणि त्याचा फायदा शाळेतील विद्यार्थ्यांना झाला. त्याचप्रमाणे माझ्याही विद्यार्थ्यांना महादीप परीक्षेत यश मिळवण्यासाठी या चाचण्यांचा फायदा झाला. आमचेही विद्यार्थी जिल्हा स्तरावर महादीप परीक्षेसाठी पात्र ठरले. विद्यार्थ्याच्या कलागुणाला वाव मिळावा आणि संवाद कौशल्य त्यांचं विकसित व्हावं यासाठी आम्ही गावातील जे व्यावसायिक आहे त्यांची मुलाखत घ्यायला आमच्या विद्यार्थ्यांना पाठवतो. विद्यार्थी मुलाखत घेतात, त्यामुळे त्यांचं संवाद कौशल्य विकसित झालेलं आहे. या सर्व उपक्रमामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांचा पण सहभाग आहे. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई, बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले. मुलं शाळेत मोठ्या उत्साहानं आणि आनंदाने जातात, कारण शाळा ही केवळ पाठ्यपुस्तकाची उजळणी करायला लावणारी नसून व्यक्तिमत्वाचा विकास घडवणारे एक ज्ञान मंदिर झालेली आहे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे संशोधक, लेखक, समाजसेवक, अधिकारी, सैनिक आणि सुज्ञ नागरिक घडत आहेत आणि यांचे शिल्पकार आहेत आमचे शिक्षक वृंद. श्रोतेहो, आताच आपण शिक्षक दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. काळ्या फळ्यावरची पांढरी नक्षी. निर्मिती सहाय्य होतं विलास गजबे यांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मंगला माळवे. ही आकाशवाणी यवतमाळ केंद्राची निर्मिती होती.